नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे घरच्या घरी जलजीरा पावडर कशी बनवायची। आता उन्हाळा चालू झालाय कडक, या दिवसात आपल्याकडे ही पावडर बनवलेली असली की आपल्याला पटकन जलजीरा करून पिता येतं। ते कसं करायचं ते मी नंतर दाखवेनच। आता आपण जलजीरा पावडर करण्याची रेसिपी बघूया। त्यासाठी इथे मी 4 चमचे जिरं घेतले, चमचा हा घेतलेला आहे, त्याच मापाने बाकी सगळं घेतलेलं आहे। तर हे 4 चमचे जिरं आहे, 1 चमचा काळी मिरी, 1 चमचा सुंठ पावडर, 1 चमचा आमचूर पावडर घेतली आहे, हे साधं मीठ आहे 1 टीस्पून, हे बाकी सगळं टेबल स्पून आहे। हे 1 टीस्पून साधं मीठ आहे आणि 1 टेबलस्पून काळं मीठ आहे आणि हिंग घ्यायचे। आता आपण कृतीकडे वळूया। त्यासाठी आपण हे जिरं आणि काळी मिरी थोडंसं परतून घेणार आहोत की ज्यामुळे त्यात जर मॉइश्चर असेल तर ते निघून जाईल, कारण जर मॉइश्चर राहिलं तर ती पावडर लगेच खराब होऊ शकते। इथे पॅन मध्ये आपण आधी जिरं घालायचे, हे 4 टेबलस्पून जिरं आहे, थोडंसं परतून घेऊया। त्यात 1 टेबलस्पून काळी मिरी घालायची, हे अगदी लाल करायचं नाहीये, थोडंसं परतून घ्यायचंय की जेणेकरून त्यातलं मॉइश्चर जर असेल तर ते निघून जाईल, नाहीतर मग हा जो मसाला आहे तो जास्त काळ टिकत नाही। मग हा मसाला तुम्ही करून फ्रीजमध्ये ठेवला तर तो तुम्ही केव्हाही जेव्हा पाणीपुरी कराल तर पाण्यामध्ये हा मसाला टाकू शकता। दही वडे केले, दही वड्यावर सुद्धा हा मसाला स्प्रिंकल करू शकता। आणि जलजीरा तर तुम्ही कायम घेऊ शकता। आपल्याला जेव्हा जेव्हा काही उष्णतेचे त्रास होतात तर अशा वेळी आपण जलजीरा करून प्यायलं। वेगवेगळ्या प्रकारे ताकामध्ये घातलं तर ते मसाला ताक होऊ शकेल, त्यात थोडासा आणि वरून पुदिना वगैरे घातला तर ते मसाला ताक करून तुम्ही वर्षभर पिऊ शकता। आता हे बघा छान परतून झालेलं आहे, गॅस बंद करूया, फार लाल करायचं नाहीये। आता हे आपण मिक्सरला लावायचे। आता आपण मिक्सरमध्ये हे काढून घेऊया। त्यामध्ये आपण घालणार आहोत 1 टेबलस्पून आमचूर पावडर, 1 टेबलस्पून सुंठ पावडर घालायची आहे, हे 1 टेबलस्पून काळं मीठ आहे आणि 1 टीस्पून साधं मीठ घालायचं आहे आणि 1/4 टीस्पून हिंग घालायचं आहे। आता हे मिक्सरला लावून छान बारीक पावडर करून घेऊया। हे बघा आपला जलजीरा मसाला तयार आहे। हा आपण एखाद्या बाटलीमध्ये काचेच्या भरून ठेवला की भरपूर दिवस टिकतो। जेव्हा आपल्याला कधीही प्यावंसं वाटेल जलजीरा किंवा इतर काही कशामध्येही हा जर मसाला घालायचा असेल तर तो आपण वापरू शकतो। काचेच्या बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवायचा, म्हणजे हा वर्षभर सुद्धा चांगला टिकू शकतो। हे बघा आता मी ह्यापासून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची पेय सरबत करून दाखवणार आहे। आपला जलजीरा मसाला तयार आहे, यापासून आपण वेगवेगळ्या प्रकारची कशी सरबत किंवा पेय कशी तयार करायची ते बघूया। त्यामध्ये बर्फाचे खडे घालूया, 1 चमचा साखर घालूया, ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता, किती गोड हवंय। याच्याऐवजी तुम्ही गूळ घातला तरी चालेल, मध घातला तरीही चालेल। उन्हाळ्याच्या दिवसात गूळ मध घालूनही अतिशय छान पेय तयार होतं। यात आपण घालणार आहोत 2 चमचे लिंबाचा रस, ही इथे मी पुदिन्याची जाडसर अशी चटणी करून घेतलेली आहे ती घालूया। थोडंसं अगदी बारीक पेस्ट नाही करायची, थोडं जाडसरच क्रश करून घ्यायचे। यामध्ये आपण 1 चमचा जलजीरा मसाला घालायचा आहे। आता यामध्ये आपण थंड पाणी घालायचे, आधी थोडंसं पाणी घालायचं आणि हे सगळं ढवळून घ्यायचंय। शुगर सिरप करून घातलं तरी चालेल किंवा पिठी साखर घातली तरी चालेल,
म्हणजे ते लगेचच विरघळायला मदत होते. आपलं जलजिरा तयार आहे. हल्ली बाजारामध्ये जिरू नावाचं जे पेय मिळतं ते हे असंच असतं. हे तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. यामध्ये कुठली केमिकल्स नाही आहेत. मस्त. यावर एक अशी लिंबाचे काप करायचे. आपलं जलजिरा तयार आहे. आता दुसरं सरबत बघायचं आपण. त्यामध्ये सुद्धा बर्फाचे खडे टाकूया. ह्यात मी जास्त नाही घालते कारण यात आपण सोडा घालणार आहोत. आता आपण करणार आहोत जिरा सोडा. बर्फाचे तुकडे घातले, त्यात 2 चमचे लिंबाचा रस घालूया. यात 1 चमचा साखर घालणार आहे. साखर ऑप्शनल आहे. हे तुम्हाला असं खट्टा हवं असेल तर साखर घालायची नाही, पण मला साखर घालून आवडतं म्हणून साखर घालते मी. यामध्ये सुद्धा आपण हे पुदिना क्रश घालायचे. पुदिन्याने आणि छान फ्लेवर येतो. यात आपण घालणार आहोत सब्जा. सब्जाचं बी मी 10 मिनिटं अगदी भिजवलेलं होतं पाण्यामध्ये. ते आता छान फुललेलं आहे. ते घालूया. उन्हाळ्याच्या दिवसात सब्जा अतिशय चांगला. आणि आता 1 चमचा जलजिरा मसाला घालूया. आता यामध्ये आपण सोडा घालणार आहोत. अगदी सावकाश घालायचं आहे. थोडंसं ढवळून घेऊया. सोडा थंडच आहे त्यामुळे मी बर्फाचे क्यूब्स जास्त घातलेले नाही आहेत. तुम्हाला किती थंड हवं त्याप्रमाणे तुम्ही करून घ्यायचे. आपलं जिरा सोडा तयार आहे. या उन्हाळ्यात तुम्ही नक्की करून बघा. उष्णतेचा जो त्रास आहे तो कमी व्हायला नक्कीच मदत होईल. आता तिसरं ड्रिंक आहे. हे मी दही घुसळून ह्याचं ताक बनवलेलं आहे. हे आता ताक घेऊया आपण एका ग्लासामध्ये. वाव. यात आपण घालायचं आहे 1 चमचा जलजिरा मसाला. पुदिन्याची चटणी घालायची थोडीशी. यातही तुम्ही सब्जा घालू शकता. सब्जा तुम्ही कुठल्याही पेयामध्ये घालून घेऊ शकता. आता हे ढवळून घेऊया. हे आपलं मसाला ताक तयार आहे. हे तुम्ही रोज दिवसातून कधीही तुम्ही हे करून पिऊ शकता. पोटासाठी सुद्धा अतिशय छान आणि उन्हाळ्याचा ज्यांना त्रास होतो त्यांच्यासाठी तर हे अतिशय उत्तम पेय आहे. ही अशी घरच्या घरी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची पेय करून पिऊ शकता. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह नाही आहे. ही आपली अशी 3 प्रकारची मी तुम्हाला ड्रिंक्स दाखवली जी समर स्पेशल ड्रिंक्स आहेत, ज्याने आपला उन्हाळ्याचा त्रास कमी व्हायला मदत होईल. हे आहे मसाला ताक, हे आहे जिरा सोडा आणि हे जलजिरा. तुम्ही नक्की करून बघा आणि आवडलं तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. या प्रकारे हा जलजिरा मसाला वापरून तुम्ही वेगवेगळ्याची सरबत तर तयार करू शकताच. त्याशिवाय आपण हा दही वड्यामध्ये सुद्धा वर स्प्रिंकल करून छान लागतो. पाणीपुरीच्या पाण्यामध्ये सुद्धा हा मसाला घातला तर छान चव येते पाण्याला. त्याचप्रमाणे तुम्ही रायता करता, बुंदी रायता किंवा कुठला पायनॅपल रायता, तर त्यावर सुद्धा हा मसाला अतिशय छान लागतो. आणि नेहमीच्या वापरात जर आपण ताकात घालून हा घेतला तर पोटालाही अतिशय चांगला आहे. तुम्ही नक्की करून बघा. आणि हा असा व्यवस्थित जर तो थोडासा चांगला परतून घेतला तर त्यातलं मॉइश्चर जातं आणि तो वर्षभर सुद्धा टिकू शकतो. म्हणजे आपण वर्षभर हा वापरून ताक, मसाला ताक वगैरे घेऊ शकतो किंवा सरबत करून घेऊ शकतो. माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.